तुझी प्रियाला प्रीत कळेना। तू आली आहेस ना त्या दिवसापासून आमच्याकडे सगळे प्रॉब्लेम्स चालू झालेत। कळत नाहीये तुला? हा? चार दिवस उपाशी ठेवा या पोरीला, म्हणजे अक्कल ठिकाणावर येईल हिची। आणि हे बघा, कुणीही तिला समजवायला जायचं नाही, नागदुऱ्या काढायच्या नाहीत, कळलं तुम्हाला? आज किती दिवसानंतर मी बाहेर पडलीये, मोकळा श्वास घेतेय, किती बरं वाटतंय मला। ओके आय अंडरस्टँड, पण तू अजून पूर्णपणे रिकव्हर झालेली नाहीस, तुला आरामाची गरज आहे। आणि जर आरामच करायचा होता तर का आणलं मला हॉस्पिटल मधून इथे? त्या ऍक्सिडेंट मध्ये फॅमिली बरोबर मी मेले असते ना तर बरं झालं असतं। बरं झालं त्या सुसाइड मध्ये मी मेले नाही, कशी काय कोणाच ठाऊक, पण मी वाचले। आणि आता जर मी वाचले तर मिळालेल्या या आयुष्याचा मी पुरेपूर फायदा घे। देवाने मला सिग्नल दिलाय की तू नाही मरू शकत, तुला अभि बरोबर जगायचंय। अभि मला नाही जायचं रे त्या घरात, हॉल मध्ये जाताना काटा येतो अंगावर। माझ्या रूम मध्ये जाण्यापूर्वी ज्याच्या बेडरूम समोरून जावं लागतं ना तेव्हा असं वाटतं कुठेतरी पळून जाऊ। मानसी, मग काय करू? माझ्यासाठी कोणच नाहीये इथे, एकटी आहे मी या जगात, दुसरा काहीच ऑप्शन नाहीये का? रिया काय झालं? कुठे काय? काहीच नाही झालंय। अगं काही नाही तसं, इकडे बघ। अगं अगं लागलाय तुला? हा कसं लागलाय? हा सांग ना रिया, सांग ना। अगं शबी मी खूप प्रयत्न केला ग, पण नाही जमलं मला, सॉरी। अगं काय नाही जमलं, सांगणारच का? शबी मी तुमच्या लग्नाचं खोटं सर्टिफिकेट शोधण्यासाठी जयच्या रूम मध्ये गेले होते। म्हटलं एकदाच ते सर्टिफिकेट मिळवलं ना की सगळा विषयच संपेल, मग त्याच्याकडे कुठले पुरावे पण राहणार नाहीत। पण मी ते सर्टिफिकेट शोधत असताना जयने मला बघितलं आणि आमचं खूप जोरात भांडण झालं, आणि शबी त्याने मला मारलं। तो जय आता इतक्या खालच्या पातळीला गेला की हात उचलायला लागला मुलींवर। नो, दिस इज टू मच, मी नाही सोडणार आता त्याला। शमी आता तू जाऊ नकोस, अजून तो तुला काही बोलला ना तर मला नाही सहन होणार। आय एम फीलिंग सो हेल्पलेस। नीना, प्रत्येक आईला आपल्या मुलासाठी कधी ना कधी आउट ऑफ द वे ऑप्शन चूज करावाच लागतो। लुक एट मी शमी कशी यापूर्वी कधीच वाईट वागले नव्हते, पण अनिरुद्ध माझ्या रियाशी सावत्रपणे वागला आणि मला पण शमी कशी सावत्रपणे वागायला लागलं। पण मला आता हे डिस्कशन करायचं नाहीये, मला एवढंच माहितीये, आय वॉन्ट टू सी अभिजित अँड शमिका हॅपी। अ चेंज नीना, है ना? तिला कळलं पाहिजे, त्या विल मध्ये जर नवऱ्याचा क्लॉज नसता तर मी तुझी मदत कधीच घेतली नसती, नाही का? एनिवे, ते पेपर्स लवकर बघ, आय एम वेटिंग। आय एम वेटिंग टू। मी पण वाट पाहतोय उद्या सकाळची। शमिका डार्लिंग, I have a surprise for you.